अनिष्ठोपि दविष्ठोपि तथात्यंतमसन्नपि प्रत्यक्ष इव येनार्थः तस्मै शब्दात्मने नमः. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या आजवरच्या कारकिर्दीत कदाचित अशा स्वरूपाचं पुस्तकांचं पहिलंच प्रदर्शन हे इथं आयोजित केलं गेलं आणि 16 तारखेला सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा समारोप, त्याचबरोबर आपली जी नवीन वेबसाईट पुस्तकांच्यासाठीची डिजिटल डिजिटल ह्युमॅनिटीजच्या संदर्भात महत्त्वाची ठरू शकेल अशी borelief.com, त्याचंही उद्घाटन याच काळामध्ये झालं आणि आज त्या प्रदर्शनाचा समारोप आणि त्यानिमित्ताने अरुणाताई ढेरेंचं मुक्तचिंतन आणि श्रीयुत माधवराव भांडारी यांचेही विचार ऐकण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि संस्थेचे विश्वस्त श्रीयुत प्रदीप रावत यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय अरुणाताई, माधवराव, यांचे संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. आपल्यापैकी बरेच जण गेल्या आठवड्यात झालेल्या दोन्ही कार्यक्रमांना पण उपस्थित होते असं चेहऱ्यावरूनच लक्षात येत आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने भांडारकर संस्थेचा कायापालट हा सगळ्या इथं बसलेली जी सगळी प्रमुख मंडळी आहेत, जे भांडारकरचा कारभार पाहत आहेत, त्यांच्या मनात आहे. आपण पाहिलं की आपण ई-लायब्ररी सुरू केली, आज हे पुस्तक प्रदर्शन देखील इतकं आश्वासक आहे. मी आत्ताच डायमंड पब्लिकेशनच्या पास्टेनं विचारलं तर गेल्या 8 दिवसात, आजचा सेल धरलेला नाही आहे, पण जवळजवळ 8 लाख रुपयाची पुस्तकाची विक्री झाली. तर ही फार मोठी गरज आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं असेल की आणि आपली जशी त्यातली 1 लाख रुपयाची पुस्तकं ही भांडारकरची प्रकाशनं आहेत विकली गेलेली. तर एक असं चांगलं काम आपण सुरू केलं आहे. भांडारकरचं जे मूळ काम आहे प्राच्यविद्येच्या संशोधनाचं, त्याच्यामध्ये देखील नवीन माणसं जोडली जावीत ह्या दृष्टिकोनातून आपण एक इंट्रोडक्टरी कोर्स देखील सुरू करतो आहोत इंडॉलॉजीचा. आणि चांगले ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी ते शिकवायला येतील असा आपला विचार आहे. किंबहुना मी ते इथं पूर्वी देखील आपल्यासमोर मांडलं की सगळ्या जगातच ही आता पद्धत आहे की जिथे अव्वल दर्जाचं संशोधन चालतं, ते काम जर दीर्घकाळ चालायचं असेल तर नवी कुमक त्या संस्थेमध्ये निर्माण करावी लागते. आणि ही कशी येणार, त्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे रिसर्च करणारे लोक, त्यांनी 75% वेळ त्यांचा रिसर्चमध्ये दिला पाहिजे आणि 25% वेळ अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या शिक्षणाला दिला पाहिजे. अशी नाळ जुळल्याशिवाय खऱ्या अर्थाने नवीन माणसं येत नाहीत. हे विज्ञानापासून ते सर्व क्षेत्रामध्ये अनुभवाने जगभर लक्षात आलं आहे. तेव्हा युनिव्हर्सिटी आणि रिसर्च इन्स्टिट्यूशनचा पॅटर्नच सगळीकडे बदलला आहे. आणि भांडारकरमध्ये देखील आपलं हेतूच आहे की केवळ ह्या संस्थेला एक अतिशय नावाजलेला असा उज्ज्वल भूतकाळ आहे, ह्या भांडवलावरती आपल्याला जगायचं नाही आहे. तर ही संस्था आज वर्तमानात आणि पुढे देखील ह्या क्षेत्रामध्ये केवळ भूतकाळाच्या लौकिकामुळे नाही, तर वर्तमानातल्या त्याच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे तिची सगळ्या जगभर दखल घेतली पाहिजे. ह्या विचारातून आपण काम करतो आहोत आणि विश्वास आहे की लवकरच्याच काळामध्ये
आपले जे काही प्रयोग आपण सुरू केले, ई लायब्ररीचा सुरू केला, त्याची आकडेवारी फार मोठी आहे. लाखो लोक हिट्स आहेत आणि हजारो लोकांनी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ती साईटवरती राहिले आहेत. तर ह्या सगळ्याचं लक्षात आलं की जे काही आपण करतो आहोत ते योग्य दिशेनेच आपण चाललो आहोत. इथं काही चेअर्स आपण निर्माण करतो आहोत. इन्फोसिसने त्यासाठी आपल्याला पैसे दिलेले आहेत. त्याच्यातूनही आपण वेगवेगळे संशोधनाचे विषय घेऊन इथे अभ्यास सुरू असेल. आज आपला जो कार्यक्रम आहे तो खऱ्या अर्थाने अरुणाताई, त्यांचे वडील, त्यांचं देखील खूप योगदान आहे ह्या क्षेत्रातलं. तेव्हा एक प्रकारचं त्यांचं नातं जुळलेलं आहे या संस्थेशी. तेव्हा स्वाभाविकच आपल्याला अभिमान आहे. साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष झाल्या, तर त्यांचं आपल्या संस्थेच्या वतीने सत्कार करावा आणि या निमित्ताने त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळावेत. मी जास्त काही नाही, फक्त मी विनंती करीन की त्यांनी विशेष असं काही दिलेलं नाही की अमुक विषयावरती काही बोलावं, पण त्यांना विनंती केली की आपण आपलं मुक्त चिंतन आमच्या समोर करावं, अशीच एक विनंती त्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद रावत सर. मी संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत अभयजी फिरोदिया आणि संस्थेच्या नियामक परिषदेचेही अध्यक्ष त्यांचं कृपया पुष्प देऊन स्वागत करावं. आज आपल्याकडे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर अरुणा ढेरे या उपस्थित आहेत. संस्थेचा आणि त्यांचा परिचय हा खूप जुना आहे आणि तो त्यांचे वडील म्हणजे डॉक्टर राचिम ढेरे यांच्यापासूनचा तरी किमान आहे. डॉक्टर अरुणा ढेरे यांनी G.A. कुलकर्णी आणि चिंत्र्यम खानोलकर यांच्या विशेष संदर्भातल्या कथा कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास या विषयावर PhD पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रामध्ये निर्माती म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं साहित्य हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, कारण त्या कवी आहेत. कवयित्री हा शब्द मला आवडत नाही. संस्कृतमध्ये कवीच म्हणतात, स्त्री असली तर तिला. तर त्या कवी आहेत. त्यांच्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, ललित लेख आहेत, अनुवाद आहेत, समीक्षा आहेत, लोकसाहित्याविषयक लेखन आहे, सामाजिक इतिहास आहे, किशोरांसाठी कुमारांसाठी सुद्धा लेखन आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सुद्धा त्या सदस्य होत्या. अनेक सन्मान हे त्यांना अर्थातच अत्यंत सार्थकपणे प्राप्त झालेले आहेत. त्यांचा परिचय आणि त्यांचं आपल्याला इथून पुढेही बराच काळ मार्गदर्शन हे लाभणार आहेच, यात काही प्रश्न नाही आहे. मी श्रीयुत अभय फिरोदिया यांना विनंती करतो की त्यांनी कृपया अरुणाताईंचं स्वागत करावं. श्रीयुत माधवराव भंडारी हे आज इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांना दूरचित्रवाणीवर निश्चितच बघितलेलं आहे. परंतु रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या विलासराव साळुंके अध्यासनाचे ते संचालक आहेत. कोकण गृहनिर्माण मंडळाचेही ते संचालक होते. सिंचन सहयोग सिंधुदुर्ग याचे ते अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष होते आणि तेही अत्यंत सिद्धहस्त असे लेखक आहेत. बोफोर्स देश विकायला निघालेले राज्यकर्ते, वंदे मातरम, कोकण आणि विकास, मी देशाचा देश माझा हे अनुवादित पुस्तक,
प्रतिमा आणि वास्तव, 14 गॅरिबाल्डी स्ट्रीट आणि मागोवा दंतकथांचा अशी त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत. आणि प्रकाशित झालेल्या लेखांची संख्या ही सुमारे 400च्या आसपास आहे. मी माननीय अध्यक्षांना अशी विनंती करतो की त्यांनी माधवरावांचाही स्वागत करावं. आताचं जे पुस्तकांचं प्रदर्शन इथे सुरू आहे त्या प्रदर्शनाचे खरं म्हणजे आध्वर्यू कदाचित प्रवर्तकही म्हणता येतील असे श्रीयुत दत्तात्रय पाष्टे. पाष्टे सरांचा प्रकाशन व्यवसायातला अनुभव हा सुमारे 20 वर्षांचा आहे आणि त्यापूर्वीही त्या क्षेत्राशी संबंधित अशी अनेक कामंही त्यांनी केली आणि शून्यातून एक खरोखरच विश्व म्हणता येईल अशी स्थिती निर्माण केली. पाष्टे सर हे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचेही सदस्य आहेत. मी अध्यक्षांना अशी विनंती करतो की त्यांनी पाष्टे सरांचाही फूल देऊन स्वागत करावं. आपल्या इथलेच काही कर्मचारी, आमचे बंधू, ज्यांनी ह्या प्रदर्शनासाठी फार मोठे कष्ट हे घेतलेले आहेत, अशा 3 व्यक्तींचा प्रातिनिधिक आपण पुष्प देऊन कौतुक करणार आहोत. श्रीमती प्राची देसाई यांनी श्रीयुत प्रदीप रावत यांच्या हस्ते आपलं कौतुक स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्राची देसाई या 1998 सालापासून या संस्थेमध्ये कार्यरत आहे. अध्यक्ष महोदयांनी ज्यांच्या सेवा आपल्या संस्थेला उपलब्ध करून दिल्या आहेत ते श्रीयुत अझीज सय्यद यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपलं कौतुक स्वीकारावं. श्रीयुत सय्यद हे स्वतः साहित्याचे फार चांगले जाणकार आहेत आणि त्यांची परंपरा जी आहे ती स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे आणि त्यांच्याशी बोललं की कळतं की या माणसाने खूप वाचलेलं, ऐकलेलं आणि पाहिलेलं सुद्धा आहे. संस्थेचे स्थावर व्यवस्थापक श्रीयुत गणेश बगाडे, ज्यांनी इतर ज्या सगळ्या एखादा कार्यक्रम यशस्वी करायचा तर मागून ज्या काही प्रकारच्या सेवा लागतात आणि इतर सहकर्मचाऱ्यांवर आरडाओरडासुद्धा प्रसंगी करून जे काम करून घ्यायला लागतं ते सगळं त्यांनी केलेलं आहे. तेव्हा मी श्रीयुत प्रदीप रावत यांना विनंती करतो की त्यांनी गणेश बगाडे यांचं कौतुक करावं. मगाशी ज्या BoryLib.com या आपल्या नव्या वेबसाईटचं आणि डिजिटल रिपॉझिटरीचं इथे उल्लेख झाला, त्या रिपॉझिटरीचं निर्माण हे आपण सीडॅकच्या सहकार्याने केलं आणि सुरुवातीलाही त्याचं एक प्रेझेंटेशन हे आपण दाखवलं होतं. त्याच्यात पुस्तकांमध्ये आता वाढ झालेली आहे आणि ती अशीच वाढ होत राहणार आहे. तेव्हा ते प्रेझेंटेशन त्या संस्थेचे एक ज्येष्ठ अधिकारी डॉक्टर दिनेश कात्रे हे आपल्यासमोर देतील. मी कात्रे सरांना अशी विनंती करतो की आपण श्रीयुत माधव भंडारी यांच्या हस्ते आपलं स्वागत स्वीकारावं आणि आपलं प्रेझेंटेशन द्यावं. त्यानंतर पुढचा कार्यक्रम हा सुरू होईल. सागर
नमस्कार. सीडॅक आणि भांडारकर इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांच्या वतीने मी आपणा सर्वांचं borylip.com या डिजिटल लायब्ररीमध्ये आपलं स्वागत करतो. आणि कारण भांडारकर इन्स्टिट्यूट आणि सीडॅकची टीम या दोघा टीमनी मिळून म्हणजे हे आमचं एक ध्येय असल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या कामाचं महत्त्व जे आहे ते फार वेगळं आहे. कारण भारतीय संस्कृती जतन करावी, त्याचं प्रिझर्वेशन करावं यासाठी सीडॅकमध्ये 50 इंजिनियर्सचा मोठा ग्रुप आम्ही गेली 25 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आणि जेव्हा आम्हाला असं कळलं की भांडारकर इन्स्टिट्यूटला आपली दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आणि मॅन्युस्क्रिप्टचा संग्रह, पंडुलिपी जे साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते सगळं डिजिटल स्वरूपात जेव्हा जतन करायचं असं त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं, त्यावेळेस आम्ही प्राधान्यानं ह्या विषयाला महत्त्व देऊन हे आपण काम करायला पाहिजे या हेतून या प्रकल्पाशी आम्ही स्वतःला जोडून घेतलं. आणि त्यातून ही borylip.com ही डिजिटल लायब्ररी आपण सेटअप केलेली आहे. तर ही जी लायब्ररी आपण सेटअप केली आहे त्याला जे सॉफ्टवेअर वापरलं आहे ते त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे डिजिटालय. म्हणजे जसा हिमालय असतो ज्यामध्ये जिथे बर्फ असतो आणि जिथे शंकराचा निवासस्थान आहे त्याला आपण हिमालय असं म्हणतो, त्याप्रमाणे जे डिजिटालय म्हणजे जिथे डिजिट्स आपण स्टोअर करतो आणि प्रिझर्व करतो, डिजिटल स्वरूपामध्ये कुठल्याही स्वरूपातलं ज्ञान आपण जिथे प्रिझर्व करतो त्याला डिजिटालय अशा नावानं आम्ही ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे. ते सॉफ्टवेअर जे आहे ते ओपन आर्कायवल इन्फॉर्मेशन सिस्टम नावाचे एक इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे, ISO स्टँडर्ड. तर त्या स्टँडर्डमध्ये जी काही मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत त्याच्यावर आधारित ते सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलेलं आहे. आणि ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून आपण जगामध्ये सर्वप्रथम सर्टिफिकेशन मिळवलेलं आहे, त्याला ट्रस्टवर्दी डिजिटल रिपॉझिटरी असं म्हणतात. ते सॉफ्टवेअर जे आम्ही डेव्हलप केलं आहे या सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी, ते सॉफ्टवेअर आपण ह्या भांडारकर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल लायब्ररीसाठी वापरलेलं आहे. हे मुद्दाम नमूद करून सांगावंसं वाटतं. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या साईटमध्ये काही प्राथमिक गोष्टी त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ भांडारकर इन्स्टिट्यूटचा जो इतिहास आहे त्यातले जे महत्त्वाचे जे माइलस्टोन, मैलाचे दगड जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये गॅलरीमध्ये आपण उपलब्ध करून दिलेत. म्हणजे हे 1917 साली भांडारकर इन्स्टिट्यूटचा परिसर कसा होता, तसंच त्यातले अनेक जे महत्त्वाचे ऐतिहासिक ज्या अचीवमेंट्स आहेत त्या याच्यामध्ये काही फार महत्त्वाच्या व्यक्तींनी भांडारकर इन्स्टिट्यूटला भेटी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपले माजी राष्ट्रपती राधाकृष्णन आहेत. अशा स्वरूपाची काही महत्त्वाची माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. तसंच त्याच्यामध्ये आपण कॅटलॉग बघायला गेलो तर त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सर्व पुस्तकं जी आहेत ती त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. तर त्यामुळं तुम्ही त्या भांडारकरच्या पुस्तकांच्या संग्रहामध्ये तुम्ही हा कॅटलॉग याच्यामध्ये जरूर तुम्ही त्याचा एक ओव्हरव्ह्यू पाहू शकता. आता आपण त्याच्या मुख्य होम पेजवरती जाऊया. आणि थोडंसं इंटरनेट कनेक्शन स्लो आहे त्यामुळं पेजेस ओपन व्हायला थोडा वेळ जातो. आता इथे याच्यामध्ये आपण ह्या पेजमध्ये काय काय अरेंज केलं आहे ते आपण पाहूया. सुरुवातीला जे आहे सर्च इन डिजिटल आहे, म्हणजे तो आपला जो आहे सर्च इनपुट बॉक्स आहे. त्याच्यामध्ये आपण मराठी किंवा इंग्रजी कीवर्ड आपण जर त्याच्यामध्ये दिला तर त्याप्रमाणे आपल्याला सर्च रिझल्ट मिळू शकतात. त्याच्याखाली ब्राउज, आता ह्याच्यामध्ये 1000 पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे. तर साधारणतः 1013 पुस्तकं याच्यामध्ये आत्ता दिसत आहेत. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकांची आपल्याला लिस्टिंग्स आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यानंतर खालती इथे एक प्रकारची आपण शोकेस दिलेली आहे. मिलिंद आपण परत जाऊया का मागं? हां, तर याच्यावरती ही जी शोकेस आहे याच्यामध्ये रँडमली म्हणजे डायनॅमिकली पुस्तकांचा क्रम बदलत राहतो. दरवेळेस तुम्हाला काही सरप्राईज मिळेल अशी याच्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं याच्यामध्ये शोकेस झालेली दिसतात. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही साईट व्हिजिट कराल तेव्हा इथं होम पेजवरती वेगळीच 25 पुस्तकं तुम्हाला शोकेसमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा काही असा विशेष क्रम नाही, तो दरवेळेस वेगळ्या क्रमानं ती येतात. तर त्यामुळे तुम्हाला एखाद वेळेस त्याच्यामध्ये एखादं आश्चर्य किंवा सुखात धक्का देणारं पुस्तक देखील तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतं. तर आता आपण ह्याच्यातली जी ब्राउज मोडमध्ये आपण जाऊन पाहूया. तर ब्राउज मोडमध्ये देखील जशी आपली वाचनालयामध्ये पुस्तकांचं शेल्फ असतं, पुस्तकं ज्याप्रमाणे अरेंज केली असतात, तर तसे हे बुक शेल्फप्रमाणे ह्याच्यामध्ये ही सर्व पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतात. जसं तुम्ही
हे स्क्रोल डाऊन कराल, जसं तुम्ही खालती खालती येत जाल तशी नवीन नवीन पुस्तकं तुमच्या स्क्रीनवरती येत जाईल. आणि याचा उपयोग तुम्ही त्याच्या लेखकाचं नाव तसंच त्या पुस्तकाचं नाव, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि भांडारकर संस्थेनं त्याचं डिजिटायझेशन अतिशय उत्तम दर्जाचं डिजिटायझेशन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक पुस्तक, ही सगळी दुर्मिळ पुस्तकं आहेत, त्यामुळे त्याचं कव्हर जसं आहे तसं त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. म्हणजे जसं ते समजा जुनं असल्यामुळे ते थोडंसं काही वेळेस त्याच्यामध्ये डाग आहेत किंवा काही पानं फाटलेली असू शकतात, परंतु ते जसं आहे तसं ते प्रिझर्व केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सर्च फंक्शनॅलिटी आपण थोडक्यामध्ये पाहूया. हां, थोडं जरा इंटरनेट कनेक्शन स्लो आहे त्यामुळे थोडा वेळ जातो. ओके, आपण ॲस्ट्रॉनॉमी सर्च करूया का? आता आपण याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपण इंग्लिश सर्च पाहूया. ॲस्ट्रॉनॉमी. तर आता तुम्ही जर पाहिलं, मिलिंद थोडंसं मागे जाऊ शकतोस का? आपल्याला सजेशन्स दाखवायचे त्यांना. हां, तर याच्यामध्ये जसं तुम्ही टाईप करायला लागाल त्याप्रमाणे जी टायटल्स किंवा ज्या प्रकारचे लेखकांची नावं आपल्या डेटाबेसमध्ये उपलब्ध आहेत त्यांची सजेशन्स तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळतात. म्हणजे तुम्हाला तो शब्द पूर्ण टाईप करायची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला म्हणजे आता ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमिकल असे सजेशन्स तुम्हाला मिळतात. त्यातलं तुम्ही सजेशन निवडून ते तुम्ही सर्च करू शकता. तर आपण आता ॲस्ट्रॉनॉमी सिलेक्ट करूया. याच्यामध्ये असं दिसतं की आपल्याला डावीकडे त्याच्यामध्ये काही फिल्टर्स आहेत. म्हणजे तुम्हाला काही विशेष लेखक आहेत, काही विशिष्ट लेखकांचं पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल किंवा काही विशिष्ट पब्लिशरनी पब्लिश केलेलं पुस्तक तुम्हाला हवं असेल किंवा विशिष्ट भाषेतलं तुम्हाला पाहिजे असेल. आता ह्याच्यामध्ये इंग्लिश आपल्याला दिसती नोंद असलेली, परंतु ही जी 25,000 पुस्तकं भांडारकर संस्थेने जी स्कॅन केलेली आहेत त्याच्यामध्ये फ्रेंच भाषेतली पुस्तकं आहेत, संस्कृतमधली आहेत, मराठीमधली आहेत, आणखी सुद्धा मला वाटतं अनेक भाषा आहेत. तर आत्ता सुरुवातीला मर्यादित याच्यामध्ये 1,000 पुस्तकंच आहेत, तर त्यामुळे त्याच्यात जेवढी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याला दिसते. तर आता याच्यात इंग्लिशमधल्या भाषेचा उल्लेख दिसतो. तसंच पब्लिशिंग इयरच्या नुसार सुद्धा तुम्ही पुस्तकांचं सॉर्टिंग करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉनॉमी जेव्हा सर्च केलं त्यावेळेस आपल्याला ॲस्ट्रॉनॉमी संदर्भातली ही अनेक पुस्तकं आली. त्यातला आपण एखादा नमुना दाखल पाहूया. आपण आपल्याला आता ह्याच्यामध्ये हा जो ही पुस्तकाची माहिती आहे, ह्याच्यामध्ये मेटा डेटा ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये आपण, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक केव्हा पब्लिश झालं होतं, त्याची एडिशन कुठली आहे किंवा कुणी लिहिलेलं आहे किंवा एडिटर्सची नावं असतात. तर अशी या पुस्तकाच्या संदर्भातली इतर माहिती त्याच्याबद्दल उपलब्ध आहे. तिथे आपण बुक व्ह्यूवरती जेव्हा आपण क्लिक करू त्यावेळेस आपल्याला ते पुस्तक आपल्या स्क्रीनवरती लोड होतं आणि आपण आता हे त्याची जी नेक्स्ट पेजेस आपण पाहूया लोड करून थोडासा. हां, तर आता हे पुस्तक आपल्यासमोर हे लोड झालेलं आहे आणि हे समजा तुम्हाला अक्षर त्याचं लहान वाटत असेल तर तुम्ही ते मॅग्निफाय करून पाहू शकता तुम्हाला हवा तेवढ्या आकारामध्ये आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित वाचन आणि त्याचा आस्वाद घेऊ शकाल. अशा पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे. तसंच ह्याच्यामध्ये आपण वरती झूम इन झूम आउट पाहिलं, तसंच ह्याच्यामध्ये प्ले मोड देखील आहे. प्ले मोडमध्ये त्याची पानं जी आहेत ती आपोआप उलटली जातील आणि तुम्हाला जर त्या पुस्तक वाचायचं नाही पण मला एक साधारण त्याचा अंदाज घ्यायचा आहे तर तुमच्यासमोर पानं आपोआप उलटली जातात, तुम्ही फक्त निरीक्षण करू शकता. तर आता आपण परत एकदा होम पेजवरती जाऊया आणि आपण एक आता ह्याच्यामध्ये मराठी सर्च आपण देऊया. आम्ही एक नमुना दाखल ह्याच्यामध्ये मराठी पुस्तक जे आहे ते फुल टेक्स्ट सर्च, म्हणजे आता आपण बघितलं तर ते केवळ मेटा डेटामध्ये आपण सर्च केलं, म्हणजे त्या पुस्तकाच्या संदर्भात जी ग्रंथपालांनी माहिती लिहून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आत्ता सर्च केलं. तर आता आपण रामदेव असा एक शब्द घेतला आणि फुल टेक्स्ट प्लस मेटा डेटा असं आपण सर्च ह्याच्यामध्ये करणार आहोत. तर हे नमुना दाखल आता आपण एक पुस्तक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, कारण ह्याच्यासाठी OCR करण्याची गरज पडते. पुस्तकाच्या संबंध त्यातलं जे टेक्स्ट आहे ते OCR केल्यानंतर मग आपल्याला फुल टेक्स्ट सर्च करता येतं. तर आपण एक नमुना दाखल पुस्तक तसं याच्यामध्ये आता दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 16 रिझल्ट्स मिळाले ज्याच्यामध्ये रामदेव ह्या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. तर आपण हे पाहूया की ही फंक्शनॅलिटी कशी याच्यामध्ये वापरता येऊ शकते. तर हे साहित्य आणि संशोधन नावाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये इथे आपल्याला खालती जर बघितलं आपण स्क्रोल बारवरती हे छोटे छोटे त्याच्यावरती मार्कर्स आपल्याला दिसतात. तर तो त्या पानावरती रामदेव हा शब्द आपल्याला मिळालेला आहे. तर आपण नमुना दाखल बघूया.
तर याच्यामध्ये ही जी 2 पानं दिसतात त्याच्यामध्ये रामदेव असा 2 वेळा उल्लेख आलेला आहे आणि तो शब्द हायलाईट झालेला देखील आपल्याला दिसतो. म्हणजे या साईटमध्ये आपण थोड्या दिवसानंतर जेव्हा आपण पूर्ण OCR त्याच्यामध्ये इन्क्लूड केला असेल तर त्यावेळेस तुम्ही फुल टेक्स्ट सर्च देखील आपण करू शकाल आणि तो देखील त्या त्या भाषांमध्ये आपल्याला करता येणं शक्य आहे. ठीक आहे. आता आपण ॲडव्हान्स सर्च पाहूया. आता आपण याच्यामध्ये ॲडव्हान्स सर्चची जी फॅसिलिटी आहे त्याचं एक थोडक्यात उदाहरण पाहूया. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मिलिंद आपण जरा कॉलम वाईज सांगूया. याच्यामध्ये काही ऑपरेटर्स आपण दिलेले आहेत. म्हणजे एक तर म्हणजे टायटल ऑथर पब्लिशर सब्जेक्ट आणि लँग्वेज हे 4 मुख्य पॅरामीटर्स त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे कंटेन्स ऑर डज नॉट कंटेन म्हणजे टायटलमध्ये अमुक एक शब्द आला असला पाहिजे किंवा अमुक एक शब्द वर्ज्य असला पाहिजे असे तुम्ही दोन्ही कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये वापरून त्याच्यामध्ये आपण एक बुलियन सर्च म्हणतो आम्ही त्याला टेक्निकली त्या प्रकारचा सर्च आपण करू शकतो. आपण त्याचं एक उदाहरण पाहूया. आता आपण फिलॉसॉफी असा आपण इथे शब्द टाईप करूया फिलॉसॉफी. तर आता आपण म्हणजे टायटलमध्ये फिलॉसॉफी आहे असे पुस्तकं मला पाहिजेत. मी आता सर्च म्हणलं तर आता आपल्याला याच्यामध्ये तुम्ही वर बघितलं तर 28 रिझल्ट्स आपल्याला मिळाले की ज्या पुस्तकांच्या टायटलमध्ये फिलॉसॉफी हा शब्द आलेला आहे. तर आता आपण परत ॲडव्हान्स सर्चमध्ये जाऊया आणि आपण दुसरी एक त्याच्याबरोबर कंडिशन जोडूया. टायटलमध्ये फिलॉसॉफी असलं पाहिजे परंतु टायटलमध्ये रिलिजन हा शब्द आपल्याला वर्ज्य असला पाहिजे. आता अशी पुस्तकं किती आहेत म्हणजे हे आता बुलियन ऑपरेशन केलं म्हणजे विशिष्ट प्रकारचं आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे रिझल्ट्स मला याच्यात मिक्स नको करायला. तर आता आपण बट टायटल शुड नॉट कंटेन रिलिजन आता आपण सर्च परफॉर्म करून बघूया. तर तुम्हाला दिसेल की याच्यात आता आपल्याकडे 21 रिझल्ट्स आले. म्हणजे ॲक्च्युली याच्यातनं असं आपल्याला दिसतं की ज्या टायटलमध्ये फिलॉसॉफी आणि रिलिजन हे दोन्ही शब्द आलेत अशी एकूण 7 पुस्तकं आहेत आपल्याकडं. तर याचा उपयोग कसा होतो की काही वेळेस आपण मला फिलॉसॉफीवर पुस्तक पाहिजे पण मला RG रानड्यांचंच पुस्तक पाहिजे किंवा मला रानड्यांची पुस्तकं मी सगळी वाचली आहेत तर मला ते वगळून इतर कुठली आहेत ते पाहिजेत. अशा प्रकारचे सर्चेस करायला त्याचा ॲडव्हान्स सर्चचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये ह्या भांडारकर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल लायब्ररीचं आपण डेमॉन्स्ट्रेशन आता बघितलं आहे. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो की तुम्ही ही साईट जरूर व्हिजिट करावी आणि लवकरच त्याच्यामध्ये आपण नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. भांडारकर इन्स्टिट्यूट त्याचा OCR आणखीनसुद्धा खूप काही आम्ही फंक्शनॅलिटीज त्याच्यासाठी व्हिज्युलाइज केल्या आहेत की जेणेकरून हा अतिशय मौल्यवान असा आपल्या संस्कृतीचा ठेवा जो आहे तो सर्व लोकांना उपलब्ध व्हावा. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. किती हिट आल्या आणखी जरूर. मला वाटते ही जी वेबसाईट आहे ही लॉन्च होऊन मला वाटते फार तर एक 5-6 दिवसच झालेले आहेत. तर साधारणतः 18 लाख पेज हिट्स त्याला मिळालेले आहेत आणि आतापर्यंत 15,000 युनिक व्हिजिटर्स त्याला या साईटवरती येऊन गेले आणि आता सीडॅकमध्ये अशा असंख्य वेबसाईट्स आहेत त्यामुळं आम्हाला साधारण कळतं की कुठल्या साईटला जास्त हिट्स मिळत आहेत. तर खरोखरच ह्या साईटला नोटेबली जास्त हिट्स मिळत आहेत. म्हणजे लोकांना खूप त्याच्यामध्ये उत्सुकता आहे की ह्याच्यामध्ये काय आहे. तर आपण लवकरच हा खजिना जो आहे तो आता 1,000वरून मला वाटतं 5,000चा आपण पुढचा टप्पा लवकर पूर्ण करूया म्हणजे वाचकांना आणखीन पुस्तकं उपलब्ध होतील. धन्यवाद. धन्यवाद कात्रे सर. 5,000 पुस्तकांचा जो टप्पा आहे तो येत्या साधारण 3 महिन्यातच आपण पूर्ण करू असं आपलं उद्दिष्ट आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच्या व्यतिरिक्त एक आणखी गोष्ट सांगण्यासारखी आहे ती म्हणजे आलेला वाचक हा त्या साईटवर किती वेळ थांबतो हे एक फार मोठं मोजमाप असतं एखादी वेबसाईट कशी चालते हे पाहण्याचं. तर आपल्या वेबसाईटचं एखादा वाचक त्या साईटवर थांबण्याचं जे मान आहे ते 28 मिनिटांचं आहे आणि ते चांगलं आहे असं निश्चितच कात्रे सरही म्हणतील. मी
श्रीयुत माधव भांडारी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य अभयजी फिरोदिया, सन्मान्य अरुणाताई ढेरे, गोपालजी पटवर्धन, दादा रावत, डॉक्टर बहुलकर आणि उपस्थित मित्र. खरं म्हणजे बापटसाहेब आज काही कोणी मला ऐकायला आलेलं नाही. सगळेजण आलेले आहेत अरुणाताईंना ऐकायला आणि मी सुद्धा त्याच हेतूने आलो आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मी काही फार वेळ घालवणार नाही. आणि दुसरी एक भीती सगळ्यांनाच असू शकते की आमच्यासारख्यांना माईक मिळालं की आम्ही सोडत नाही, त्याचा वापर कसा करायचा वगैरे हा आम्ही करतो, पण तशीही भीती बाळगू नका. मी तसं काही करणार नाही. आज मुख्यतः मला या कार्यक्रमाला हजर राहताना दोन गोष्टींचा आनंद आहे की भांडारकर संस्थेने कात टाकायला सुरुवात केली असं म्हटलं तर काही हरकत नाही बऱ्याच वर्षानंतर, आणि दरवाजे उघडून लोकांना आत घेण्याची सुरुवात आणि ह्याचा मला खूप आनंद आहे की पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने, ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने, म्हणजे 8 दिवसात 1 लाखाची पुस्तकं विकली गेली हे भांडारकरमधल्या काही जणांना कदाचित थोडासा धक्का देणारं ठरलं असेल की अरे बापरे, एवढी पुस्तकं आपली विकली गेली, करायचं काय. असं वाटण्याची शक्यता आहे, पण आता ही सवय करून घ्या. व्हायला लागली. आणि दुसऱ्या बाजूनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वरती जाऊन आपल्याकडे उपलब्ध असलेला ज्ञानाचा साठा, ज्ञानाचं भांडार हे सगळ्या जगाला उपलब्ध करून दिलं. ह्या दोन्ही गोष्टींचा मला अत्यंत आनंद आहे आणि त्याबद्दल मी भांडारकरच्या सर्व संचालकांचे आणि चालवणाऱ्या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. आपणही सर्वजण माझ्या भावनेशी सहमत असाल असा मला विश्वास आहे. कारण आपल्याकडे सुरुवातीपासून म्हणजे अनेक वर्ष, अनेक शतकांपासून असं झालं की ज्ञान कुणाला दाखवायचं नाही, द्यायचं नाही. म्हणजे त्या टी.एस. जॉन्सन हा जो एक त्याने दंतकथा कोकणातल्या एकत्र केल्या आणि त्याचं त्याने 125 त्या ग्रंथाला जॉन्सन A.M.T. जॅक्सन त्याच्या कोकणातल्या दंतकथा या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण झाली 2-3 वर्षापूर्वी. त्यानिमित्ताने त्याचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्याने एक फार गमतीदार किस्सा सांगितला आहे की चिपळूणच्या एका विद्वान व्यक्तीकडे एक ग्रंथ होता आणि सगळीकडे माहिती होती की तो ग्रंथ खूप दुर्मिळ आहे, महत्त्वाचा आहे, तो कोणाला दाखवत नाही. तर हे जॅक्सन साहेब त्याच्याकडे जाऊन बसलं. बरं, जॅक्सन साहेब रत्नागिरीचे कलेक्टर, त्या काळातला कलेक्टर, 100-125 वर्षापूर्वीचा कलेक्टर. तो जाऊन बसला. त्यानंतर त्या ब्राह्मणाने त्याला हातापाया पडून सांगितलं, बाबा रे, तू मला ग्रंथ दाखवायची हे करू नकोस, बाकी तू काय म्हणशील ते मी तुला देतो. आणि शेवटी जॅक्सनने लिहिलं, 1-2 पानं त्याने वर्णन केलं त्या सगळ्या प्रसंगाचं. नंतर आणखी जॅक्सनने हे लिहिलं की तो शेवटपर्यंत त्याने ग्रंथ मला दाखवला नाही आणि ग्रंथाचं नावही सांगितलं नाही. आता तो ग्रंथ, आता ते घराणंसुद्धा नाही, म्हणजे चिपळूणमध्ये जॅक्सनशी संबंध आलेल्या कुटुंबातला आता कोणी जिवंत नाही. त्यामुळे तो ग्रंथ कुठला होता, त्या ग्रंथात काय होतं, त्याचं काही नाही, सगळं गेलं काळाच्या ओघामध्ये. आणि असे लाखो ग्रंथ या देशामध्ये असेच काळाच्या ओघात लुप्त झाले. म्हणजे परकीयांनी येऊन आक्रमण करून, फिरोदिया साहेब मगाशी नालंदाचा उल्लेख करत होते की आक्रमणामध्ये वाचनालय, ग्रंथालयं जाळून टाकली. ते तर झालंच, पण स्वकीयांनी ज्ञान सांभाळायचं या भावनेपोटी असं जे ज्ञान नाहीचं केलं त्याचं प्रमाणसुद्धा कमी नाही. म्हणजे परकीयांच्या आक्रमणाबद्दल आपण परकीयांना दोष देऊ, पण आपलं आपणच केलं त्याचं काय. म्हणजे मी हे सांगणं फारसं मला स्वतःला फार अभिमानाचं नाही, पण माझे वडील हे संस्कृत विद्वान होते.
महाराष्ट्रामधल्या मोजक्या लोकांमध्ये होते की ज्यांनी काव्यतीर्थ आणि वेदांत तीर्थ या दोन्ही पदव्या मिळवल्या होत्या. वेदांतांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता, त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह होता. तो आजही सुदैवाने मी अजून ठेवला आणि मी तो भांडारकरलाच द्यायचा असं म्हणतोय. कारण मी तो सांभाळू शकत नाही आणि तो सगळं ग्रंथसंग्रह वापरण्याची क्षमता काय आमची नाही. पण माझ्यासारख्या कुटुंबांमध्ये किंवा माझे वडील ज्या पिढीतले होते, महाराष्ट्रामध्ये हजारो कुटुंब, लाखो कुटुंब निघतील की ज्यांच्याकडे अशा तऱ्हेचे ग्रंथ पूर्वीच्या पिढीने घेऊन ठेवले होते आणि आता आम्हाला ते वाचता येत नाहीत. त्यामुळे आम्ही ते वडिलांचे म्हणून फेकून देत नाही, पण त्याचं करतही काही नाही. मग ते वाळवी लागून जातात, पावसात भिजतात, लगदा होतो, कचरा होतो आणि मग शेवटी कचरा म्हणून फेकतो. वडिलांचे ग्रंथ म्हणून फेकायत नाही हे सांभाळतो, पण शेवटी कचरा म्हणून फेकतो. हे महाराष्ट्रामध्ये तरी निदान खूप मोठ्या प्रमाणात होत असेल. आपल्या सगळ्यांचा सुद्धा अनुभव तसा असू शकेल. त्याला हे उत्तर आहे की हे ग्रंथसंपदा आपल्याला नाही उपयोगाची, पण भांडारकर सारख्या संस्थेकडे देऊन तुमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर टाका. त्याच्यामध्ये समजा काही खर्चाचा वाटा उचलावा लागला तर ते सुद्धा उचलायला आम्ही तयार होऊ. की आमचा संग्रह जो आहे तो डिजिटल करण्यासाठी भांडारकरने सांगितलं की एवढा खर्च येणार आहे, तर आम्ही देऊ खर्च, काही हरकत नाही. पण अशी एक सोय तुम्ही उपलब्ध करून द्यायचा विचार जरूर करा, असं मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. डिजिटल प्लॅटफॉर्म हाच्या जगाचं इतकं मोठं साधन आहे. जे gutenberg.org म्हणून एक वेबसाईट आहे, आपल्यापैकी काही जणांनी बघितली असेल. 57,000 ग्रंथ त्या वेबसाईटवरती ओपन सोर्समध्ये उपलब्ध आहेत. आणि हा 57,000 आकडा हा गेल्या 3-4 दिवसांमधला, 3-4 दिवसापूर्वीचा होता. कदाचित हा आकडा आत्ता वाढून 58,000 सुद्धा झाला असेल, कारण तिथे रोज त्याच्यावरती नवे नवे ग्रंथ येत असतात. आणि अशा तऱ्हेचे डिजिटल प्लॅटफॉर्म भारतामध्ये जरी त्याचं प्रमाण कमी असलं तरी भारताच्या बाहेर प्रचंड आहे. आणि आज भांडारकरनी हे पाऊल उचलून मला असं वाटतं की एका अर्थाने पुढाकाराची भूमिका घेतली. हा पुढाकार भांडारकर संस्थेने अधिक पुढे न्यावा आणि संपूर्ण देशामधलं अशा तऱ्हेचं डिजिटल प्लॅटफॉर्मवरचं सगळ्यात मोठं संग्रहालय म्हणून भांडारकरने स्थान मिळवावं. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडून जी काही मदत मिळू शकणारी असेल ती जरूर सांगा, मोकळेपणानं सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण हे खूप मोठं काम तुम्ही करतात, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आज या निमित्ताने अरुणाताईंचं अभिनंदन करण्याची संधी मला मिळाली आहे. फोनवर केलं होतं, पण जाहीररित्या अभिनंदन करण्याची संधी मिळाली. आणि आणखीन 15-1 दिवसांनी त्यांचं अध्यक्षीय भाषणं पण ऐकू. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची भाषणं आणि माझं यांचं थोडं नातं असतं, पण बहुधा तुमच्याबरोबर माझी ती वेळ येणार नाही अशी मी आशा बाळगतो. अरुणाताईंचं साहित्यविषयक चिंतन आपल्याला माहिती आहे, अरुणाताईंचा अभ्यास माहिती आहे, त्यांचा स्वभाव माहिती आहे. आणि त्यामुळे आज अरुणाताईंची जेव्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली, म्हणजे बिनविरोध हा शब्द महत्त्वाचा. बऱ्याच किती वर्षानंतर, मला वाटतं 40-50 वर्षानंतर की पहिल्यांदाच हां पहिल्यांदाच अशा तऱ्हेची निवड होते. तो मान अरुणाताईंना मिळाला. आणि ह्याच्यामध्येच अरुणाताईंच्या साहित्यिक म्हणून मोठेपणाचं आणि व्यक्ती म्हणून मोठेपणाचं इंगित ह्याच्यामध्ये आहे की हा मान त्यांना पहिलाच मिळाला. या निमित्ताने, अरुणाताईंच्या निवडीच्या निमित्ताने साहित्य महामंडळाने आपल्या अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यपद्धतीतही बदल केला. म्हणजे ह्याच्या पुढच्या काळामध्ये निवडणुका न करता बिनविरोध अध्यक्ष द्यायची भूमिका त्यांनी घेतली. त्याचंही खरंच मी मनापासून स्वागत करतो की हे उत्तम पायंडा पडेल आणि हा पायंडा अधिकाधिक पुढे जावा. अरुणाताईंच्या अध्यक्षीय भाषणाची मी आतुरतेने वाट बघतो. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ज्या मध्यंतरीच्या काळात साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ऐकायला मिळाल्या नाहीत, त्या मिळतील अशी मला खात्री आहे, अपेक्षा आहे. विशेषतः मराठी साहित्याचा आणि लोकसाहित्याचा जो
बंध आहे, आदिबंध आहे, अनुबंध आहे, त्याची नोंद नक्कीच त्या म्हणजे अरुणाताई हे बोलून मी तुमच्यावरती अध्यक्ष भाषणाचं हे नाही करत आहे पण मला पण मला ही अपेक्षा आहे की लोकसाहित्याचा आणि साहित्याचा जो आदिबंध आहे त्याचं विवेचन अरुणाताईंकडून ऐकायला मिळेल. आणि मराठीमधला लोकसाहित्य, लोकदैवत हा सर्वच विषय अत्यंत उपेक्षित आहे. आणि जर असेच ही उपेक्षा पुढची आणखीन एक 10-20 वर्ष चालत राहिली तर मग आपल्याला काही सापडणारही नाही, इथपर्यंत ही उपेक्षा पोचलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणातून जर असे काही विषय आले समोर तर पुन्हा एकदा अभ्यासाच्या नव्या कक्षा आपल्यासमोर उघडल्या जातील त्याची अपेक्षा मी अरुणाताईकडून बाळगतो. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. मला या ठिकाणी अनाहूतपणे आपल्यासमोर उभं राहायची संधी दिली याबद्दल भांडारकर संस्थेच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मित्रहो, इथल्या लाभसेटवार फाउंडेशन व्याख्यानमालेमध्ये महाभारताच्या संदर्भातली अरुणाताईंची 3 व्याख्यानं आपण ऐकलेली आहेत आणि आज पुन्हा त्यांना ऐकण्याचा आपल्याला योग आलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मुक्त चिंतन हे करावं. अरुणाताईंची ती व्याख्यानं यूट्यूबवरही उपलब्ध आहेत अशी आठवण सरांनी आत्ता मला करून दिलेली आहे. व्यासपीठावरचे संस्थेशी संबंधित सगळे मान्यवर आणि तुम्ही संस्थेविषयी आस्था बाळगणारे सगळे श्रोते हो, इथे चाललेल्या 10 दिवसांच्या पुस्तक प्रदर्शनाचा आज समारोप आहे. आणि इथे आल्या आल्याच त्या प्रदर्शनामध्ये आधी प्रवेश केला आणि अतिशय आनंदाने त्याला मिळालेल्या प्रतिसादाविषयी ज्यावेळेला सगळेच जण उत्कटतेने बोलत होते तेव्हा मनाला फार बरं वाटलं. असं वाटलं की 10 दिवसात गंभीर स्वरूपाच्या पुस्तकांची 8-8 लाखांची विक्री होऊ शकते. तेव्हा आपण कुठल्या वाचन संस्कृतीच्या संपुष्टात येण्याविषयीची चिंता व्यक्त करतो आहे? नाही आहे असं. ज्या वेळेला तुम्हाला खरोखरच कसदार, सकस, उत्तम असं समोर येतं आहे तेव्हा ते हवं असतं माणसांना. आपण असं गृहीत धरून चालतो किंवा असं म्हणतो की नाही लोकांना हेच हवं आहे आणि म्हणून हेच द्यायचं असं म्हणत अनेकदा अनेक गोष्टी आपल्यावर लादल्या जातात. ते सगळं बाजूला सरून एक स्वच्छ नितळपणाने या पुस्तक प्रदर्शनाचा आनंद घेतलेला आहे माणसांनी आणि त्याला भरभरून प्रतिसादही दिलेला आहे. या निमित्ताने भांडारकरमध्येही या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम सुरू झालेला आहे ज्याचं मगाशी फिरोदिया साहेब अनौपचारिक बोलताना असं म्हणाले की इथे कायमस्वरूपी अशा प्रकारची पुस्तकं उपलब्ध होतील अशी व्यवस्था आपण करायला हरकत नाही. तेव्हा खरोखरच असं जर झालं तर संस्थेचा हा नवा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांवरनंच कळतं आहे की तो स्वागतार्हच असेल. डिजिटायझेशनचंही आत्ताच आपण प्रात्यक्षिक पाहिलं आणि मला वाटतं पहिलीच भारतामधली ही अशा प्रकारचं ग्रंथालय असेल की ज्यांनी इतक्या विस्तृत स्वरूपात आणि इतक्या सखोलपणाने सर्वांगीण रीतीने ही पुस्तकांची डिजिटायझेशन करून आपल्यासमोर ती दिलेली आहेत. तेव्हा नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल अशा प्रकारचा सगळा बदल इथे होत असताना आपण सगळेजण या संस्थेच्याशी जोडलेले आहात याचाही आनंद इथल्या सगळ्या संयोजकांना होतो आहे. मला या प्रदर्शनाच्या समारोपासाठी बोलावलं त्यावेळेला माझ्याकडे दादा आज नाही आहे तिथे पण सोलापूरकर जे काल माझ्याशी बोलले त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही या आणि सत्काराला आपण अनौपचारिक करूया असं मी त्यांना म्हटलं तर ते म्हणाले की नाही आपण अनौपचारिकच ठेवूया पण तुम्ही या. तर मी हो म्हणाले. मी त्यांना सुरुवातीला असं म्हटलं की खरं म्हणजे मी
प्राच्यविद्याच्या क्षेत्रामध्ये भांडारकरच्या व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी यावं असा माझा या संस्थेशी संबंध नाही, कारण मी कुठल्याही प्रकारे प्राच्यविद्येची मोठी अभ्यासक नाही, विद्वान नाही. मला माझ्या एम.एच्या दिवसांमधली एक गोष्ट आठवली. माझे एक प्राध्यापक होते, भाषाशास्त्र शिकवत होते आम्हाला, विभाग प्रमुख होते, आणि त्यांच्या हातामध्ये नेहमी भाषाशास्त्राची अनेक वर्ष ते शिकवत असलेली एक जुनी पिवळी पोथी असावी तशी पानं असायची शिकवताना. आणि ते जेव्हा जेव्हा शिकवायचे तेव्हा मनामध्ये काही निरनिराळ्या शंका यायच्या, आणि त्यांच्याशी चर्चा जरा अवघड होती. त्यामुळे मी आपली अशोक केळकर आणि या लोकांच्याकडे जायचे, आणि त्यांच्याकडून ऐकल्यानंतर एखाद्या आपल्या सेमिनार पेपरमध्ये तशा प्रकारचं काही आपल्याला नवीन समजलेलं आपण लिहिलं तर त्याच्यावरती नंतर तपासून येताना एक लाल रेघ असायची की याची जरुरी नाही. तर मी असं म्हटलं की या प्राच्यविद्या आणि संस्कृत पुरत्याच चं धोरण असलेल्या या संस्थेमध्ये मी अगदी आधुनिक साहित्याशी जोडलेली मुलगी, त्याची जरुरी नाही अशा स्वरूपाचं काम करत राहिलेली आहे. आणि तरीही इथे मला सत्काराला तुम्ही बोलावताय, नका आपण तुम्ही हे करू असं मी त्यांना म्हटलं. पण त्यांनी नव्या स्वरूपामध्ये संस्थेचा सगळे उपक्रम येणार आहेत या भावनेने मला इथे बोलावलं. आणि मी आले तेव्हा मला हे माहिती नव्हतं की मी भाषण करायचं आहे. मला पत्र आलं त्यावेळेला तुम्ही सत्काराच्या नंतर मनोगत व्यक्त करावं त्या निमित्ताने. तर ते मनोगत 5 मिनिटाचं असतं ना, त्यामुळे 5-7 मिनिटाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी खरं म्हणजे इथे उभी आहे. काय म्हणू, सत्कार हा शब्द मी नाही स्वीकारत. याचं कारण मी संमेलनाच्या अध्यक्षपद हे माझ्याकडे अगदी अचानक आलं, आणि ज्या वेळेला निवडणुकीची पद्धत होती त्यावेळेला त्यासाठी उमेदवारीचा अर्ज भरला जायचा, सूचक अनुमोदक असायचे, आणि माहिती असायचं उमेदवारांना की आपण याचा आता निकाल लागणार आहे आणि कदाचित आपण संमेलनाध्यक्ष होणार आहोत. हे काहीच नव्हतं यावेळेला. त्यामुळे मी पूर्णपणाने माझ्या कामात गुंतलेली, पुण्यातही नव्हते, आणि अनपेक्षितपणाने हे माझ्याकडे आलं. तेव्हा सुरुवातीला अतिशय नम्रपणाने 4 वेळेला नकार देत शेवट मी जेव्हा हो म्हणाले त्यावेळेला मी त्यांना असं म्हणाले की त्यांनी मला असं म्हटलं, आणि ते खरंही होतं, की एक ऐतिहासिक घटना आहे की आत्तापर्यंत निवडणुकीमुळे अनेक थोर साहित्यिक त्याच्यापासून दूर राहिले आणि आपण त्यांचा सत्कार करू शकलो नाही, सन्मान करू शकलो नाही. आता ही निवडणुकीची पद्धत बदलतो आहोत आणि सन्मानाने अध्यक्ष निवडला जाईल, आणि एकमताने आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत. तेव्हा तुम्ही नाही म्हणालात तर पुन्हा एकदा या प्रक्रियेला एक खीळ बसणार आहे. एकमताने झालेली निवड प्रक्रिया आहे ती पुन्हा एकदा कदाचित ती एकमताची असेल नसेल, पण आता तुम्ही यासाठी तरी हो म्हणा, या प्रक्रियेला पुढे चालना मिळावी. आणि खरोखरच मी एक निमित्त झाले या सगळ्या बदलाला असं मी म्हणते. आणि मी स्वीकारतानाच असं म्हटलं की मी हा सन्मान म्हणून मी स्वीकारत नाही, मी एक जबाबदारी म्हणून स्वीकारते. त्यामुळे या जबाबदारीचा सत्कार कसा घेऊया, पण त्या निमित्ताने महाराष्ट्रभरच्या माणसांना जो झालेला आनंद आहे की एक कडूळ झालेलं होणारं क्षेत्र हे पुन्हा एकदा स्वच्छ होण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे त्याला मी निमित्त झालेली आहे. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचा आनंद बरोबर घेताना मला फार बरं वाटतं आहे की आपल्याला सगळ्यांना हवं आहे हे की पुन्हा एकदा वाङ्मयाचं साहित्याचं क्षेत्र हे नव्या उत्साहाने भरून जावं, त्याच्यातलं गढूळ पण दूर व्हावं, आणि पुन्हा एक चांगलं अशा रीतीने घडावं की साहित्य हे जे समाजाला काही देऊ करणारं माध्यम आहे त्या माध्यमाची प्रतिष्ठा वाढावी, साहित्यकारांची प्रतिष्ठा वाढावी. मी कवी म्हणतो, कवयित्री म्हणत नाही असं मगाशी ते म्हणाले, पण त्या कवीला कवीर मनीषी असं म्हटलं जायचं. असं एकेकाळचं कवीचं स्थान होतं समाजामध्ये. कवी हा शब्दच असा होता की ज्याच्यामध्ये ज्ञानाचं सगळं संचित सामावलेलं असेल असा एखादा ऋषितुल्य साहित्यकार, मंत्रद्रष्टा माणूस अशा अर्थाने, म्हणजे त्याच्या शब्दाला मंत्राची प्रतिष्ठा होती, असा माणूस म्हणून आपण कवीकडे पाहायचो.
आपल्याकडे ज्ञानाच्या अनेक परंपरा निर्माण झाल्या, केवळ एकच नव्हे, मुख्य वैदिकेतरही अनेक, आणि त्या स्वतंत्र परंपरांमधून ज्ञान समोर येत गेलं. ज्या मौखिक परंपरांचा उल्लेख आत्ता माधव भंडारेंनी केला, माझं भाषण त्यांनी अपेक्षा व्यक्त करण्याच्या आत छपाईला गेलेलं आहे. त्यामुळे मला जे येतं, मला नेहमीच असं वाटतं की आपण अध्यक्षांच्याकडून सर्व प्रकारच्या समाजातल्या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करतो. प्रत्यक्षात तोही तुमच्या आमच्यासारखाच एक माणूस असतो, ज्याच्या अभ्यासाचं क्षेत्र मर्यादित असतं आणि तो त्याच्या क्षेत्राचं एक योगदान अध्यक्षपदावरून देत असतो. तेव्हा मी ज्या विषयामध्ये थोडंफार लिहिते, ज्या विषयाचं थोडंफार वाचलेलं आहे आणि ज्या विषय समजून घेण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे, त्याच विषयासंबंधी मी काही भाषणामध्ये लिहिलेलं बोललेलं आहेच. मी त्याचा आत्ता इथे उच्चार करत नाही, पण या निमित्ताने मी खरोखरच असं म्हणते की खूप मोठी वाङ्मय परंपरा लाभलेल्या देशामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. म्हणजे आपण रामायण महाभारतासारखी काव्य, मी इथे सुरुवातीलाही बोलताना भांडारकरच्या व्याख्यानांच्या वेळेला म्हटलं होतं की ही आपल्याला वारशाने मिळालेली आहेत. का तर आपण या भारतीय भूमीवर जन्माला आलो, म्हणून आपल्याला वारशाने ही काव्य मिळाली. व्यक्तिगत वारसा म्हणाल तर मी अण्णांच्या घरात जन्माला आले, म्हणजे मी ग्रंथघरात जन्माला आले असं म्हणते. त्यामुळे मला वारशाने जी ग्रंथांची संपदा मिळाली, त्यातून पुढे वाढत गेले. आणि हे ग्रंथघर हे खरोखरच असं होतं की ज्याला भिंतीच नव्हत्या. म्हणजे पुस्तकांच्या भिंती होत्या हे वर्णन मी करते, पण खरोखरच असं वाटतं आता आज मागे वळून पाहताना की ही पुस्तकं हातात आली म्हणून आपलं एक लहानसं आयुष्य आणि त्यातले एक मर्यादित अनुभव ओलांडून आपण कितीतरी मोठ्या जगाशी जोडले गेलो, आणि ते खूप नकळत्या वयापासून जोडले गेलो. घरात येणारी अतिशय मोठी माणसं, एका बाजूला नरहर कुरुंदकर, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव किंवा दत्तवामन पोद्दारांसारखी माणसं, आबासाहेब मुजुमदारांच्यासारखी माणसं, नरहर कुरुंदकरांसारखी माणसं, आणि दुसऱ्या बाजूला वासुदेव, पिंगळे, भराडी, पोतराज यांच्यासारखे लोकगायक. तिसऱ्या बाजूला निरनिराळ्या धर्मसंप्रदायांच्या मधली अण्णांशी जोडली गेलेली माणसं. हे सगळे घरात येत राहिले आणि सगळ्यांचे विचार हे आपोआप नकळत्या वयापासून कानावर पडत गेले. अण्णांनी त्याचं काय केलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. एक प्रकारे त्यांना नुसतं प्राचीन मराठी साहित्य आणि संस्कृती याचा अभ्यास नव्हते ते करत. ते मला असं वाटतं की पुन्हा एकदा संस्कृतीच पुनर्रचित करत होते, त्याच्यामधल्या गाळलेल्या जागा भरत होते, तिची रहस्य जी आपल्याला उलगडलेली नव्हती ती लक्षात आणून देत होते. आणि त्याचबरोबर संस्कृतीमधल्या समाजाला पुढे नेणाऱ्या कोणत्या वाटा आहेत, कोणती मूल्य आहेत की जे संचित घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, ते आपल्या हातात ठेवत होते. अण्णांच्या सगळ्या कामाचं एक सूत्र राहिलं ते म्हणजे महासमन्वय. मराठी संस्कृतीकडे किंबहुना भारतीय संस्कृतीच्या संदर्भात ते सतत असं म्हणत आले होते की इथे अनेक विचारधारा निर्माण झाल्या, अनेक प्रकारचे प्रवाह निर्माण झाले, विद्रोह झाला, चळवळी झाल्या, आक्रोश आला, आणि या सगळ्याचा विचार करत सगळ्यांना सामावून घेत संस्कृती पुढे आलेली आहे. ती कल्याणकारी रीतीने चालवणं, मनुष्य केंद्रीकरणं आणि मानवतेला पोषक अशी मूल्य त्याच्यातली आहेत ती सतत अधोरेखित करत जाणं, हे इथल्या विचारवंतांनी, ज्ञानवंतांनी सतत वेळोवेळी केलेलं काम आहे. ते करावंच लागतं, कारण परंपरा आणि नवता यांचा संघर्ष सतत होतच आलेला आहे. काळानुरूप जुन्या गोष्टी या मागे टाकाव्याच लागतात. संस्कृती जशी टिकाऊ आहे तशी टाकाऊ पण पुष्कळ आहे. त्यामुळे जे आपल्याला निरुपयोगी आहे काळाच्या संदर्भात ते टाकावं लागतं, आणि जे टिकाऊ आहे त्याच्याशी नाळ जोडत पुढे जावं लागतं. हे वेळोवेळी जाणती विवेकी माणसं करत आलेली आहेत. त्यामुळे इथल्या विद्रोहाला सुद्धा एक परंपरा आहे. बुद्धांनी केलेला, महावीरांनी केलेला विद्रोहच आहे. शब्द वेगळे असतील पण आज त्यांचा विचार केला
तर आपल्याला असं दिसून येईल की या सगळ्या मोठ्या परंपरेच्या संदर्भामध्ये नव्या विचारांना आणून एक प्रकारे ही माणसं वेगळ्याच प्रकारचा विद्रोह करत गेली. पण विद्रोहासाठी विद्रोह हा त्यांचा कधीच नव्हता. याचं कारण की त्या विद्रोहातून काय साधायचं आहे हे अधिक महत्त्वाचं होतं हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे ती मूल्य पुढे आणण्यासाठी अगदी म्हणजे चारवाकापासून सगळ्यांचाच आपल्या डोळ्यासमोर आहे ते अगदी 19व्या शतकाच्या पर्यंत आपण येतो. मधली भक्ती चळवळ हा तर सर्वात मोठा विद्रोह होता. ज्ञानेश्वरांनी काय केलं याचा विचार केला, तुकारामांनी काय केलं याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हा केवढा तरी मोठा विद्रोह होता. आधीच्या ज्ञानव्यवस्थेच्या ची बदलायची होती, नव्या माणसांना पर्यंत ती न्यायची होती, सर्वांना सामावून घ्यायचं होतं. त्यासाठी नवी भाषा, या भाषेला पूरक नवं साहित्य हे सगळं निर्माण केलं त्यांनी आणि रूढार्थाने विद्रोहाचा उच्चार न करता केलं. तेव्हा हे सगळं करणारी परंपरा तुमच्या माझ्या मागे असताना आजच्या काळामध्ये आपण या सगळ्याचा विचार कसा करणार आहोत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. एका बाजूला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र असं आपण सतत म्हणत आलेलो आहोत, पण खरं म्हणजे इथे पुरोगामी विचारवंत पुष्कळ झाले. त्या सगळ्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आलेला आहे असं दिसत नाही आपल्याला. तसं असतं तर मग आज ज्या टोकेरी जातीय अहंता आहेत, वर्गीय अहंता आहेत त्या राहिल्या नसत्या. आज ज्या प्रकारे आपापले तळ आणि आपापले झेंडे हे उभारून माणसं एकमेकांशी संवाद साधायला कडवेपणाने प्रतिकार करतायत आणि नाराज आहेत हे घडलं नसतं. आपण ज्यांचा वारसा सांगतो त्या माणसांनी काय केलं, मला पुष्कळदा असं वाटतं की एक एक माणूस डोंगरा एवढं काम करून जातो आणि ते काम विसरून आपण पुढे चालत राहतो. आत्ताच आम्ही म्हणत होतो की काही पुस्तकं ही पाहत असताना ही मराठीत भाषांतरित झाली पाहिजेत. म्हणजे भांडारकर, काय केलं भांडारकरांनी माहीत नाही आपल्याला. म्हणून भांडारकरांचं आर्यन दांडेकरांनी लिहिलेलं चरित्र आता इंग्रजी आहे ते मराठीत यावं असं आम्ही आत्ताच बोललो. राहुल सांकृत्यायनांची आठवण होते मला. वेडा होता तो माणूस असं वाटतं एका बाजूने, आणि खरं म्हणजे खरे झपाटलेले माणसं असतात, जी लोक असतात ते वेडेच असतात. तसं वेड लागल्याशिवाय मोठी कामं हातून होत नाहीत. माझ्या वडिलांनाही असंच पुस्तकं गोळा करण्याचं वेड होतं. वेड म्हणजे व्यसन होतं आणि त्याच्या पायी कुठल्याही लौकिक गोष्टींचा विचार नाही करत ही माणसं. सांकृत्यायन तर मला पुष्कळदा चमत्कार वाटतो सर. असं वाटतं की एक केदार पांडे नावाचा एका सामान्य शेतकरी कुटुंबातला आजमगडचा मुलगा वयाच्या 9व्या वर्षापासून पळण्याचीच, घरातून पळून जाणं, रक्तातच त्याच्या भ्रमंती होती, भटकंती होती, स्थिर नव्हताच तो. 9व्या वर्षी पळाला, परत आला, मग 14व्या वर्षी पळाला, परत आला, मग 17व्या वर्षी पळाला, मग परत आलाच नाही अनेक वर्ष. मग तो पळाला, तो चालत सुटला, उठून कुठे बनारसला गेला, मग तिथून हरिद्वारला चालत गेला, मग तिथून गंगोत्री जमनोत्रीला चालत गेला. वाटेत जे जे मिळत गेलं ते वाचत गेला. वाटेल त्या विषयांवर लिहिलेलं आहे. म्हणजे इतकं वाचलं आहे त्या माणसाने, इतक्या नाना प्रकारचे विचार प्रवाह पचवलेले आहेत, बघितलेले आहेत. त्यांनी इस्लाम धर्मावर लिहिलं आहे, त्यांनी ख्रिश्चन धर्मावर लिहिलं आहे, मला वाटतं दर्शन, तत्त्वज्ञान किंवा अशा प्रकारचा त्यांचा 850 पानांचा महाग्रंथ आहे. आणि त्यामध्ये या तिन्ही धर्मांचा तौलनिक विचार, विश्लेषणात्मक विचार त्यांनी केलेला आहे. 72 पुस्तकं ही ललितेतर आहेत आणि 55 पुस्तकं ही कथा, कादंबऱ्या, चरित्र, प्रवास वर्णनं असे. तिबेटमध्ये 3 वेळा गेले. काळ हा म्हणजे 1893 सालचा जन्म आहे आणि अलीकडे 1963 मला वाटतं ते गेलेले आहेत. तेव्हा 73 वर्षांचं आयुष्य म्हणूया आपण त्यांना मिळालेलं. 3 वेळा त्या काळामध्ये, म्हणजे 1893 सालचा जन्म, तरुणपणी गेलेले तिबेटला, 3 वेळा गेले. खेचरांवर भरून 1600पेक्षा अधिक हस्तलिखित पोथ्या त्यांनी भारतात वाचवून आणलेल्या आहेत तिबेटमधल्या, हस्तलिखित.
अनेक चित्र उत्तमोत्तम त्या काळात थांका आपण ज्याला म्हणतो तशी आणलेली आहेत. 130पेक्षा अधिक चित्र आणलेली आहेत. सगळी आणलेली संपत्ती या पुस्तकांची आणि ग्रंथांची त्यांनी पुढे पाटण्याच्या संग्रहालयाला भेट दिलेली आहे, तिथे ठेवली गेली. स्मृतिभ्रंशाने शेवटी गेले, पण त्या हयातीमध्ये 73 वर्षांच्या आयुष्यात या माणसांनी इतका डोंगर उचलला आहे विविध विषयांचा. कडवे मार्क्सवादी झाले, त्यावरची पुस्तकं लिहिलेली आहेत. हे सगळं बघताना आश्चर्य असं वाटतं की मध्य भारताचा इतिहास, मध्य आशियाचाही खरं म्हणजे इतिहास हा त्यांनी इतका मोठा प्रमाणावर आपल्यासमोर आणलेला आहे की चकित व्हावं. पुरातत्वावरची पुस्तकं आहेत, लोक साहित्यावरची पुस्तकं आहेत, नाना विषयांना स्पर्श केला आहे आणि एवढं मोठं काम केलं आहे. असं एकच माणूस मी आत्ता फक्त म्हटलं, राहुल सांकृत्यायन, पण त्याच्या जोडीला इतके निरनिराळे विद्वान आपल्यासमोर येतात की यांनी केलेल्या कामांचं आपण काय केलं, पी.के. गोड्यांचं आपण हे बघतो. आज नव्याने पुन्हा एकदा संशोधनाच्या क्षेत्रात येणाऱ्या माणसांच्या पुढे ही सगळी आव्हानं आहेत की आपण यांचं कामाचं काय करणार आहोत, ते कसे पुढे घेऊन जाणार आहोत. किंवा ही आपल्या पुढची आव्हानं आहेत असं मला वाटतं की जी आपण भांडारकर सारख्या संस्थेला नव्याने जोडल्या जाणाऱ्या नव्या उत्साही आणि तरुण वर्गाने हातात घेण्यासारखी अनंत कामं आहेत की जितकी करू तेवढी कमी. आणि संशोधन क्षेत्रातली सृजनशीलतेची गजबज हेच तर सांस्कृतिक समृद्धीचं लक्षण आहे, ज्याला आपण ज्ञानसंस्कृती म्हणतो. त्याचं लक्षण तेच आहे की यावं नाना प्रकारची नाना पातळ्यांवरची कामं तरुण माणसं करतायत. हे चित्र इतकं आशादायी आहे आणि इतकं उत्साहवर्धक असणार आहे की त्यासाठी म्हणून यासारखी एखादी संस्था आता पुढे येते आहे, तरुणांना बोलावते आहे आणि असं म्हणते आहे की नवीन कामासाठी आपण निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठीची माणसं, आर्थिक पाठबळ आणि नव्या उपक्रमांचं सतत स्वागत करण्याची वृत्ती, या सगळ्यामुळे एखादी संस्था ही नव्या जगाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे यायला हवी. अशा स्थितीमध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटकडे आज आपण पाहतो. वारसा तर खूप मोठा आहेच, पण तो पुढे नेण्यासाठी नव्या जगातल्या नव्या विषयांना आणि नव्या ज्ञानाला आपण जोडले जाणार आहोत की नाही, हा मोठा प्रश्न आहे. फक्त संस्कृत, प्राकृत, प्राच्यविद्या इथपर्यंत न राहता ज्या वेळेला एखाद्या तळवलकरांचा ग्रंथसंग्रह आपण स्वीकारतो गोविंदराव, तेव्हा तो नियमाला अपवाद असू नये अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे. मला असं वाटतं की नवे अनेक विषय इथे हाताळले जावेत, जुन्या परंपरांच्या संदर्भात त्यांचा विचार व्हावा आणि नव्या ज्ञानाच्या प्रकाशातही त्यांना पुढे नेता यावं. यासाठी आता तांत्रिक गोष्टींचा तर अत्याधुनिक हात तर धरलेलाच आहे संस्थेने, पण मला स्वतःला असं वाटतं की याच्याबरोबर हा जो एक आलोक आहे नवा, तो आलोकच संस्थेला आणि इथे या संस्थेशी जोडलेल्या तरुण माणसांना पुढे घेऊन जाणार आहे. मी तर स्वतः फार छोट्या क्षेत्रामध्ये लिहिणारी आणि काम करणारी आहे. मी आत्ता सुरुवातीला म्हटलं तसं ग्रंथ हे माझ्यासाठी तरी फार मोठी देणगी होते की ज्याच्यामधून मी घडले, ज्याच्यामधून पुढे काम करत गेले. नाना विषयांचा आलोक ग्रंथांमधून मिळाला, पण घरातला ग्रंथसंग्रह कशा प्रकारे वापरावा याची दृष्टी मात्र अण्णांची होती. म्हणजे मी कविता करते असं म्हटल्यानंतर घरात संतपंतांची कविता तर होतीच, शाहिरी कविताही होती, पण मग माझ्या वाढदिवसाला नामदेव ढसाळांचं पुस्तक आवर्जून माझ्या हातात देणं, ग्रेसचं पुस्तक माझ्या हातात देणं, अरुण कोल्हटकरांची कविता किंवा मर्ढेकरांची कविता हातात देणं, हे जेव्हा घडतं त्यावेळेला मी आत्ता म्हटलं तसं की प्राचीनांशी नवतेचा सांधा हा कसा जुळतो हे आपोआप कळत गेलं ना. तुम्हाला एक मोठा पैस तुमच्यासमोर खुला झाला. कवितेच्या बाबतीत तर मला नेहमीच असं वाटत आलं की हे सगळं वाचलं म्हणून माझ्या लक्षात आलं की कवितेमध्ये रूढार्थाने नवं आणि जुनं असं काही नसतंच. मीच मला व्यालो आपुल्याच पोटी आलो असं म्हणणारे तुकाराम हे 700 वर्ष जुने, 500 वर्ष जुनं असू शकत नाहीत. ते आजच्या काळातले असतात. ज्ञानेश्वर ज्या वेळेला एखादं संस्कृत सुभाषित समोर ठेवतात, जुनं सुभाषित असतं, भ्रमरभेदी कोडे भलते सेरा काष्ठ कोरडे, हा त्यांनी जुन्या संस्कृत श्लोकाचा अनुवाद आहे. आपल्याला माहीत आहे सुभाषिताचा की भुंगा जो असतो तो लाकूड पोखरतो एखादं कठीण असं,
पण तोच भुंगा हा कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकतो. त्यावेळेला त्या पाकळ्या कुरतडून बाहेर नाही येऊ शकत. चंद्रविकासी कमळ हे पहाटे मिटतं सूर्योदयाबरोबर आणि सूर्यविकासी कमळ हे संध्याकाळी उठतं. मधाच्या लोभाने भुंगा त्या फुलांमध्ये उतरतो आणि मग नंतर त्याच्या लक्षात येत नाही की आता हे कमळ मिटणार आहे. तो अडकून पडतो. ज्ञानेश्वरांनी आयुष्याशी जोडून, प्रेमाशी जोडून तो श्लोक इतका मोठा केला की ते नुसतं भाषांतर राहिलं नाही. अनुवाद करताना हे माझ्या डोळ्यासमोर हा साक्षात्कार नेहमी राहिला की त्यांनी असं म्हटलं की तो तिथे अडकतो, तो त्या पाकळ्यांना धक्का नाही लावत. तेथ उत्तीर्ण होय प्राणे, परी तो कमळदळ चिरू नेणे, ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. प्रेमाची रीत कशी असते की तो लाकूड पोखरू शकतो, तो काही पाकळ्या पोखरू शकणार नाही का, कुरतडू शकणार नाही का, बाहेर येऊ शकणार नाही का, पण त्याचं प्रेम आहे त्या कमळावर, त्याच्यातला मध साखला आहे त्याने. तेव्हा मी माझे प्राण देईन. कठोरता तिथे आहे की भले माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी त्या पाकळ्यांना नाही धक्का लावणार, मी त्या फुलाला नाही धक्का लावणार. माझ्यापर्यंत ही आजची आधुनिक कविता म्हणून पोचते. मला ज्ञानेश्वर 700 वर्ष जुने नाही वाटत. आणि आज लिहिणारे अतिशय सांकेतिक, जुनं तेच पुन्हा पुन्हा आळवणारे कवी हे आजच्या काळात लिहितात, आजच्या भाषेत लिहितात हे खरं, पण त्यांना नवे कवी म्हणायला जीभ जड जाते. एखादी जनी म्हणते देव खाते देव पिते देवावरी मी निजते, आणि शेवट म्हणते की विठा म्हणे जनाबाई भरुनी उरले अंतरबाही. विठ्या म्हणे जनाबाई भरुनी उरले अंतरबाही. तर भरुनी उरले हा शब्दच माझ्यासाठी इतका मोठा होत जातो की ती नुसती भरून नाही गेलेली, भरली तरीही उरलेली आहे. तेव्हा हे जे स्वत्वाचं बोलणं जे आहे ते माझ्यासाठी खूप मोठं असतं. ते माझ्यासारख्या आजच्या बाईला सुद्धा महत्त्वाचं वाटतं. एखादी सोयराबाई आपण रूढार्थाने म्हणतो अशा जातीमध्ये जन्मलेली, त्यातून बाई, आणि अशा वेळेला ती म्हणते की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. काय बोलून जाते. ते मग बाईपणा काय, म्हणजे स्त्री पुरुष काय, शिक्षण आणि अनघडपण काय, अडाणीपण काय. अनेक वेळेला तर असं वाटतं संबंध लोकपरंपरेमध्ये अनक्षर होती माणसं, पण अडाणी नव्हती. प्रतिभा होती, बुद्धी होती, आणि मौखिक परंपरेने आलेलं ज्ञानही होतं. आणि मौखिक परंपरा हीच आपली शेकडो हजारो वर्षांची परंपरा राहिलेली आहे. लिखित शब्दांची परंपरा फार अलीकडची आहे. त्यामुळे ह्या परंपरेमधून आलेलं शहाणपण हेही आपल्याला अनेकदा चक्रावून टाकणारं ठरतं. आज आपण वृद्धाश्रमांची, ज्येष्ठांची, एकाकी पडलेल्या वृद्धांची गोष्ट करतो. आमच्या लोकपरंपरेतली एखादी बाई जात्यावर दळताना असं म्हणते की लेकी नेल्या चोरी, लेक नेले घारी. चोरासारखे जावई आले आणि आमच्या लेकींना उचलून नेलं. लेकी नेल्या चोरी, लेक नेले घारी, घारीसारख्या सुना आल्या आणि आमच्या मुलांना ताब्यात घेतलं, मुलग्यांना. आणि आता म्हाताऱ्यांची अवस्था कशी आहे, परदेशी म्हातारी घरामध्ये, स्वतःच्याच घरात परदेशी असल्यासारखे राहत आहे. कुठून आली ही ओवी? ही आजच्या काळालाही लागू असणारी ओवी आहे. कोण जाणे केव्हा कुठल्या बाईने कशी रचली असेल. इथे नावही नसतं. कर्त्याचं नाव नाही हे तर लोकपरंपरेचं सर्वात मोठं लक्षण आहे, ज्याला आमचे भालचंद्र नेमाडे असं म्हणतात की आजच्या लेखकीय अहंकाराला उत्तर आहे की हे माझं नाहीच, हे सगळ्यांचं आहे. मी एकच छोटी गोष्ट जी खरी म्हणजे त्या व्याख्यानातही सांगितली होती ती सांगते आणि थांबते की पीटर ब्रूकचा महाभारत, त्याची सगळी पूर्वतयारी करण्यासाठी ते इथे आलेले होते, त्यांची अख्खी टीम. आणि आपल्याला माहिती आहे की जगभरातले कलावंत घेऊन महाभारताचं पुनर्निर्माण त्यांनी 6 तासाचा प्राकृतिक नेपथ्यावरचा प्रयोग फ्रान्समध्ये केला. आपल्याकडेही नंतर मुंबईला थिएटरमध्ये तो झाला. तर त्यावेळेला मल्लिका साराभाई त्यावेळेला द्रौपदीचं काम करणाऱ्या आपल्याकडच्या होत्या. आणि त्याच्या आधी पूर्वतयारीचे ज्या वेळेला त्यांचे इथे प्रवास चालू होते
त्यावेळेला या देशातल्या संस्कृतीविषयीच्या 2-3 गमतीदार गोष्टी त्यांनी टिपलेल्या होत्या की कसा आहे हा देश हे समजून घेणं एका बाहेरच्या माणसाला किती गमतीदार आणि अवघड असतं. आपल्या संस्कृतीची त्याला गंमतच कळत नाही. मग त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईमध्ये आम्ही प्रवास करत होतो. एका झाडाला दोरी गुंडाळलेल्या होत्या आणि त्याचं टोक शिलगत होतं, ठिणग्या उडत होत्या आणि आमची बस सिग्नलला थांबली होती. ते झाड पलीकडे होतं आणि खूप आश्चर्य वाटलं की हे काय असेल, कुठल्या देवाचं काय, इथे असं काय, कुठली प्रथा आहे. पण 1-2 मिनिटांनी एक माणूस आला, त्यांनी खिशातून विडी काढली, तिथे पेटवली आणि तो पुढे गेला. त्यांनी एक किस्सा सांगितलेला. दुसरा त्यांनी असं सांगितला की मद्रासच्या जवळ कुठेतरी छोट्या गावात होतो आणि त्या दिवशी आम्ही आमच्या सगळ्या टीमला निरनिराळ्या प्रकारे आम्ही हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करायचो, खेळ करायचो काहीतरी निर्माण. तर आम्ही असं म्हटलं होतं की तुम्ही सगळेजणं जा आणि आसपास जाऊन तुम्हाला जे वाटेल ते उचलून घेऊन या आणि त्याचा इथल्या या लोकांनी काय अर्थ केला आहे ह्याचा आपण नंतर विचारूया. कोणी काटक्या घेऊन आलं, कोणी दगड घेऊन आलं, निरनिराळ्या गोष्टी उचलून आणल्या माणसांनी. त्याचा एक ढिगारा केला आणि हे सगळेजणं बसले होते. तो ढिगारा शेजारी होता. एक म्हातारी जात होती रस्त्याने, ती आली, तिने पायातल्या चपला काढल्या, त्या ढिगाऱ्याला नमस्कार केला आणि ती पुढे गेली. पण ह्याच्या जोडीला फारच छान त्यांनी एक जी आठवण सांगितली ती मला खूप महत्त्वाची वाटते आणि खूप बोलकी वाटते. त्यांनी असं म्हटलं की लोकरामायण आणि लोकमहाभारत आपल्याला कल्पना आहे, प्रांतोप्रांती त्याची स्वतःची एक माणसांनी निर्माण केलेली त्या प्रदेशाची रामायण, त्यांच्या स्वतःच्या रंगावृत्त्या जशा तयार करतात तशा आवृत्त्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनाने त्यांना वाटेल तशी त्यांच्या धारणांनुसार भर घातलेली आहे. आपल्या या सगळ्या संस्कृतीमधल्या ग्रंथांच्या वाचनाची ही आणखी एक मजा आहे बरं का. म्हणजे तुम्ही ते ग्रंथ तुमच्यापर्यंत येतात त्यावेळेला त्याच्यात झालेल्या दरभर आणि महाभारताच्या चिकित्सक आवृत्त्या वगैरे आपण इथे करतो, ते प्रक्षिप्त भाग जे असतात ते बाजूला काढतो. हे एका परीने संशोधन आमच्यासाठी पुष्कळ बोलकं असतं की जे लोकमानसशास्त्रच आपल्यापुढे ठेवत असतं की हे प्रक्षिप्त भाग आले का, त्या काळातल्या धारणांनुसार आले की ज्या काळात स्त्रीच्या पातिव्रत्या संबंधीच्या धारणा फार कडक होत्या आणि कुठल्याही प्रकारे पुरुषाच्या समोर आली ती किंवा तिला पुरुषाचा स्पर्श झाला की मग संपलं, स्त्रीचं पातिव्रत्य भंगच झालं, असं समजण्याचा जो एक काळ होता. तो एका बाजूला स्त्रीवर अन्याय करणारा किंवा तिला बंदिवासात टाकणारा असेल, पण दुसऱ्या बाजूला ह्या रामायण महाभारतामध्ये त्याचं कसं प्रतिबिंब पडलं तर नवीन कथा निर्माण झाल्या की समुद्र गोदावरीला विचारतो की रावणाने तिला नेलं पण मग त्याचा स्पर्श झाला नाही ना तिला. तर ती म्हणते काही काळजी करू नका, मेघांचं आच्छादन तिच्यावर टाकून मग त्याने तिला उचललेलं आहे, त्यामुळे स्पर्श झालेला नाही. अशी कथा तुमची निर्माण होते. ही का निर्माण होते किंवा छाया सीता आणि माया सीता असं का निर्माण होतं की नाही ती खरी सीता राहिलीच रामाजवळ, छाया सीता तिकडे गेली आणि त्यामुळे ती पळवली गेलीच नाही आणि ती पतिव्रताच राहिली. हे निर्माण का होतं? तिथे लोकमानसशास्त्र मी आत्ता म्हटलं तिथे तुम्हाला दिसतं. म्हणजे एखादी कलाकृती कशी बदलत जाते हे एका बाजूला संहितेच्या अंगाने विचार करणं वेगळं आणि एखादी कलाकृती लोकमानस कसं स्वीकारतं यातून तुम्हाला त्याचं एक सामाजिक दस्तावेजीकरणच असतं त्या कलाकृतीमध्ये. तेव्हा हे सगळा अभ्यासाचाच विषय आहे नव्या आणि तो करताना फार आनंद आपल्याला होत असतो. मी सांगत होते ती शेवटचीच गोष्ट की जी पीटर ब्रूकच्या लेखकाने मला सांगितलेली, म्हणजे आपल्याला सांगितलेली, की त्यांनी असं म्हटलं की आम्ही एके ठिकाणी बसलो होतो आणि तिथला आम्हाला लोकमहाभारताचा तिथला स्थानिक दक्षिणेतलीच गोष्ट ऐकवणारा एक गायक त्यांनी आणला होता आणि आमचा दुभाषा होता जवळ. आम्ही सगळेजण एका अंगणामध्ये सारवलेल्या वर्तुळाकार गोल करून बसलो होतो आणि तो मध्यभागी उभा होता. तो नाचत होता, तो गात होता, तो कथा सांगत होता. आम्ही रेकॉर्ड करत होतो अशासाठी की नंतर समजून घ्यायचं आहे, आत्ता अनुभव घ्यायचा आहे असं म्हणत आम्ही ते सगळं ऐकत आणि पाहत होतो. सगळ्यात शेवटी त्यांनी अशी एक कृती केली की सगळं संपलं त्याचं. त्यांनी जमिनीला हात लावला आणि असं म्हटलं की आता माझी कथा ही मी इथे ठेवतो, आता ती तुमची सगळ्यांची झाली. तेव्हा हे जे लेखक करत असतो
की आता आमचं साहित्य हे आम्ही इथे ठेवतो, आता ते तुमचं सगळ्यांचं झालं. बोला, प्रतिक्रिया द्या, टीका करा, समीक्षा करा आणि त्याच्यावरची अतिशय सकस अशी चर्चा हीच खरं म्हणजे लेखकाला पुढे घेऊन जाणारी असते. जाणते वाचक हे लेखकाचं भाग्य असतं. तेव्हा वाचन संस्कृतीच्या बाबतीतही आजच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आपली जबाबदारी ओळखून सजग होण्याची गरज आहे. इथला प्रगल्भ वाचक हा नव्या साहित्यिकांना घडवणाराही असू शकतो, दिशा देणाराही असू शकतो. आम्हाला काय हवं आहे असं मागत म्हणजे ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानकथा असा शब्द वापरला आहे. त्यांनी सांगताना श्रोत्यांना असं म्हटलं आहे की तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात माझ्यासाठी, मी हे सांगतो आहे, पण जेव्हा तुम्ही असं म्हणाल की हे आम्हाला हवं आहे, हेच आम्हाला हवं आहे, आम्हाला हे आवडलं आहे, तेव्हा मला माझ्या सांगण्याला अर्थ प्राप्त होईल. तेव्हा मला असं वाटतं की लेखकाच्या लिहिण्याला त्यामुळे अर्थ प्राप्त होतो. लिहिताना त्याच्यासमोर वाचक नसतो, लिहिताना त्याच्यासमोर श्रोता नसतो. तो लिहितो, तो आत्मानंदासाठी लिहितो. आपला आवाज ऐकत तो आवाज शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी तो पहिला अनुवादच असतो. जे अमूर्त असं काहीतरी जे जाणवत असतं विचारांच्या भावनांच्या पातळीवर, ते तो शब्दात ठेवण्याचा पहिला प्रयत्न करतो. बरंचसं निसटूनच गेलेलं असतं. पण पुढच्या जेव्हा वाचक वाचतो तेव्हा त्याच्यापुरती ती कलाकृती पुन्हा जन्मत असते. जे मला अभिप्रेत नाही असंही काही दुसऱ्याला सापडत असतं. 2 शब्दांच्या मधल्या अंधारात मी किती जागा निर्माण करू शकते, त्याच्या पलीकडच्या आशयापर्यंत मी कशी पोहोचवू शकते, त्याच्यावर चांगल्या कलाकृतीची ताकद खरं म्हणजे अवलंबून असते. शब्द ह्या केवळ खुंट्या असतात, त्याच्या पलीकडे असतोय खरी कविता, खरा आशय. नरेश मेहतांची फार सुंदर कविता आहे, मी बोलतच राहीन म्हणून मी थांबणार आहे आता. त्याची फार छान कविता आहे की शब्द तो केवळ सीढिया होती है, अर्थाचं तळं आणखीन खोल असतं. तुम्ही शब्दांवर उभं राहू नका, त्याच्या पलीकडे जा आणि त्या तळ्यात जेव्हा बुडाल त्यावेळेला ती संपूर्ण अवगाहन ही कविता आहे. तेव्हा ते अर्थाचं तळं आपण किती खोल निर्माण करू शकतो ह्याच्यावरती साहित्यिकाला त्याचं साहित्याचं मोल किंवा कस अवलंबून असतो. धडपड असते ती त्यासाठीची असते आणि प्रत्येक वेळेला एक असमाधान, एक अतृप्ती असते की ते पुरेसं खोल झालं आहे की नाही, मला नाही करता आलं, अजून करता यायला पाहिजे. तो शापही असतो आणि वरही असतो. तो तसाच राहावा आणि त्या अतृप्तीचा शाप किंवा वर हा तुम्हीच कायम देत राहावं अशी इच्छा व्यक्त करते. आणि धन्यवाद अरुणाताई. आपलं असं निखळ आणि नेतळ चिंतन हे यापुढे आपल्या अध्यक्षपदाच्या काळात आणि त्यानंतरही ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक परिषदेचेही अध्यक्ष ख्यातनाम उद्योगपती श्रीयुत अभयजी फिरोदिया यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण हे करावं. आदरणीय अरुणाताई, मोहनजी, प्रदीपदादा, भूपालदादा, डॉक्टर बहुळकर, उपस्थित मित्रमंडळी, अरुणाताईनंतर कोणीही बोललेलं खरं म्हणजे उचित नाही, परंतु औपचारिक म्हणून मी 2 गोष्टी सांगतो. भांडारकर संस्था ही कात टाकते आहे असं मगाशी मोहनजी म्हणाले. खरं आहे, या संस्थेचं जे पोटेन्शियल आहे ते अजस्त्र आहे, परंतु कित्येक वर्ष ही संस्था गलितगात्र झाली होती, काहीच होत नव्हतं इथं. आणि ह्या पार्श्वभूमीवर या संस्थेचं पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न चालू आहे. त्याचे काही पैलू आहेत. पहिला जो आहे त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू. इन्फ्रास्ट्रक्चर इथे नव्याने उभारण्याचं काम
चालू आहे. अनेक अडचणी ह्यामध्ये आल्या, परंतु आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन गोपालदादा यांचं कौतुक करायला पाहिजे की या सगळ्यांना तोंड देऊन त्यांच्यावर मात करून त्यांनी बऱ्यापैकी सुधारणा ऑलरेडी घडवून आणलेल्या आहेत. आणि हा जो एक प्रयत्न चालू आहे त्याला मोठं यश पुढच्या वर्ष 2 वर्षात मिळेल याची मला खात्री आहे. हे सभागृह पुण्यातल्या अत्यंत सुंदर अशा लहान सभागृहांपैकी एक आहे. हा त्याच्यापैकीच एक भाग आहे. अनेक अशा गोष्टी चालू आहेत. इथं नवीन एक म्युझियम करायचा प्रयत्न आहे. तसं आज झालेल्या सुंदर म्हणजे आज ज्याची सांगता होते आहे त्या पुस्तक प्रदर्शनावरनं असं आपल्या नजरेला येईल की उत्सुकता लोकांना फार आहे. आणि भांडारकरचे दरवाजे उघडले असं मगाशी म्हणण्यात आलं, पण ते नुसते बाहेरच्या दालनाचे दरवाजे उघडलेले आहेत. आत काय आहे, खजिना जो आहे तो काय आहे, हा लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचत नाही. म्हणून त्याकरता इथल्या ज्या अमूल्य वस्तू आहेत, आपल्या संस्कृतीचा फार मोठा ठेवा इथे आहे, तो लोकांना पाहायला मिळावा म्हणून एक लहान का होईना परंतु अत्यंत उत्कृष्ट असं म्युझियम करायचा प्रयत्न आहे. आणि ही जी टाटा हॉल असलेली भांडारकरची मूळ बिल्डिंग आहे त्यामध्ये ते होईल. तर हा झाला इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग. ॲकॅडमिक्सचा दुसरा भाग आहे. भांडारकर हे काही प्रेक्षागृह किंवा म्युझियम नाही. ॲकॅडमिक्सला फार महत्त्व आहे. तर ती ॲकॅडमिक परंपरा जी एक प्रचंड मोठी होती, ज्याच्यावर मध्यकाळामध्ये पडदा पडला, त्याला परत कसं पुनरुज्जीवित करता येईल, लोकांपर्यंत त्याच्या बाबतीत उत्साह कसा निर्माण करण्यात येईल आणि त्यांचा सहभाग याच्यात कसा होईल याच्यावर बराच विचार चालू आहे. आणि डॉक्टर बहुळकरांच्या लिडरशिपखाली मोठ्या प्रमाणामध्ये ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी सुरू करावी, ज्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चेअर्स कराव्यात, स्कॉलर्स रिटेन करावेत, नवीन रिसर्च करावी असा प्रयत्न आहे. संस्थेमध्ये सुरू असलेल्या सुधारांना पाहून समाजातील लोक पुढं येत आहेत. असं इन्फोसिसने मोठी देणगी जाहीर केलेली आहे, अजून लोक देत आहेत. सरकारवर विसंबून फारसं काही होणार नाही. सरकारने जर मदत केली तर स्वागतार्ह आहे, केली आहे पूर्वी, पुढेही करतील. परंतु समाजाने स्वतःच्या बळावर उभं राहायला पाहिजे अशी आपल्या देशाची परंपरा आहे. आणि म्हणून अशा लोकांना जवळ करणं जरुरीचं आहे. तो प्रयत्न चालू आहे आणि त्यातून ॲकॅडमिक्स मोठ्या प्रमाणात पुढे नेण्यात येईल. मागे एकदा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम असं म्हणाले की E=F, एज्युकेशन =फ्युचर. पण मी म्हणतो की हे अपुरं आहे. E+E+E=FP असं माझं म्हणणं आहे. ई म्हणजे एज्युकेशन, दुसरा ई म्हणजे एंटरप्राइज आणि तिसरा ई म्हणजे एथिक्स. हे तिन्ही मिळून फ्युचर प्रॉस्पेरिटी निर्माण होते. नुसत्या एज्युकेशनने काही होत नाही. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये हजारो पुस्तकं धूळ खात वर्षानुवर्ष पडलेली होती. जगातली सगळी विद्या त्याच्यात आहे. या विषयावर तुम्हाला काय पाहिजे त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे, परंतु त्याचा काही उपयोग कित्येक वर्ष झाला नाही. म्हणून त्याला एंटरप्राइजची जोड असावी लागते. आपल्या संस्कृतीमध्ये सरस्वतीला फार महत्त्व आहे, परंतु लक्ष्मीशिवाय सरस्वती ही अपूर्ण आहे. आणि कर्तृत्व हे पार्वतीचं काम आहे. सो E+E+E म्हणजे एज्युकेशन हवं, एंटरप्राइज हवं. एंटरप्राइज म्हणजे काय? एंटरप्राइज म्हणजे निर्माण करणे, काहीतरी चांगली गोष्ट निर्माण करणे, ह्याला एंटरप्राइज म्हणतात. नुसते पैसे कमावणे म्हणून एंटरप्राइज नाही. परंतु म्हणून पैसे कमावणे आणि संस्थेला उत्पन्न निर्माण करणे
ही गोष्ट नगण्य आहे, आम्ही फक्त विद्येवर फोकस करू असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या देशामध्ये एक अशी परंपरा निर्माण झालेली आहे गेल्या 60-70 वर्षामध्ये की एंटरप्राईजकडे दुर्लक्ष करावं. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या विरुद्ध चळवळ होणार, आज सुरुवात झालेली आहे, परंतु भांडारकर स्वतःच्या पायावर उभा राहायचा पूर्ण प्रयत्न करील अशी मला आशा आहे. तर या संस्थेचा 100 वर्षाचा प्रवास आपल्याला माहीत आहे. कोणतीही संस्था, ती कंपनी असो, देश असो, ज्याचं अस्तित्व 100 वर्षाचं आहे त्यांनी 100 वर्ष पुढचा विचार करणं प्राप्त आहे. तुम्ही पुढच्या 3 वर्षाचा विचार करून चालणार नाही. एका अशा पुरातन संस्थेने भविष्याचा विचार प्रकर्षाने करायला पाहिजे. म्हणून आज जे काही इथं करायचा प्रयत्न चाललेला आहे तो दूरदर्शी, दूरगामी असावा आणि त्याचा उपयोग समाज प्रबोधन करण्याकरता व्हावा. आपल्याकडे जो काही ठेवा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवावा आणि त्याच्याकरता ही संस्था नक्कीच कार्यरत राहील अशी मला खात्री आहे. अरुणाताई, आपण इतकं सुंदर बोललात की मी तर पर्सनली भारावून गेलो. आणि मराठी भाषेची, आपल्या संस्कृतीची जी ठेव आहे, जो ओलावा आहे, तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपला जो प्रयत्न आहे आणि आता आपण अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्याला आपण अंमलात आणू शकता. माझ्या शुभेच्छा. आणि आपण भांडारकरमध्ये येऊन आपलं मनोगत इतक्या सुंदर रीतीने व्यक्त केलं याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. औपचारिक स्वरूपामध्ये आणि कार्यक्रमाची योग्य सांगता म्हणून धन्यवाद प्रस्ताव करण्याची विनंती मी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री भूपाल पटवर्धन यांना करतो. नमस्कार. अरुणाताईंनी इथं आत्ता जे सुंदर भाषण केलं आहे त्याला तोड नाही आहे. तसेच अरुणाताईंनी एक चिंता व्यक्त केली की महाराष्ट्रातली आजची परिस्थिती पाहता किंवा जुन्या ह्याच्यात, पण अरुणाताई उत्तर तुम्हीच दिलं आहे, आपण उत्तर दिलेलं आहे की विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा समाजात निर्माण होणारी विश्वासू माणसं हा समाज पुढे नेतात. असा विश्वासू माणूस आत्ता जर इथे कोण असेल तर ते आपण आहात. त्यामुळे हा समाजाबद्दल आपण जी चिंता व्यक्त केली ती जरी योग्य असली तरी जोवर आपल्यासारखी विश्वासू माणसं इथं आहेत तोवर चिंता करायचं कारण नाही. दुसरी आभार मानताना एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की अरुणाताई, तुमचे आणखी संस्थेचे जुने ऋणानुबंध आहेत आणि ते असेच पुढे राहतील, नाही तर वाढतील. कारण इथे जी प्रचंड प्रगाढ पंडित माणसं राशींपासून आमच्या भोलकर सरांपर्यंत आहेत, त्यांनी केलेला अभ्यास अत्यंत सोप्या भाषेत समाजापर्यंत पोचवायची जी एक कला, आणखीन ज्ञान आणि तेवढी विद्वत्ता लागते ती अरुणाताई आपल्यात आहे. त्यामुळे संस्थेची आपल्याकडनं ही खूप मोठी अपेक्षा आहे की जे काम संस्थेत होईल ते काम समाजापर्यंत पोचावं. पुस्तकांच्या बाबत आपण म्हणलात तसं आपण सर्व प्रकारची पुस्तकं इथे आता घेणार आहोत, घेतो आहे, पण ती डिजिटाईज फॉर्ममध्ये घेणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेवटी पुस्तकं साठवण्याला सुद्धा मर्यादा येते, पण डिजिटाईज फॉर्ममध्ये पुस्तकं साठवताना आम्हाला मर्यादा नाही. आम्ही 3 ठिकाणी पुस्तकं स्टोअर करतो आहे. एक सिडॅकने दिलेला क्लाउड आहे, दुसरा आमचा स्वतःचा सर्व्हर आहे आणि तिसरा आमच्या हार्ड डिस्क आहेत. त्यामुळे तिथे साठवलेलं ज्ञान हे कधीही जाणार नाही आहे. तर या 2-3 गोष्टी सांगून आपल्या सर्वांचे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तसंच संस्था अरुणाताई, माधवजी आपली अत्यंत आभारी आहे आणि याच्यापुढे अशाच पद्धतीनं सतत संस्थेबरोबर आपण काम करावं ही इच्छा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.
माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे समाप्त होतो असं मी घोषित करतो. धन्यवाद.